राज्यात दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 40 ते 45 अंशावर गेला आहे. यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अशातच यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात प्रचंड उष्णलहरी सुरू असताना गेल्या 48 तासात 8 जणांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत्यू उष्माघाताचे बळी असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार या सर्वांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल यायचे असल्याने त्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. दिग्रस येथे 24 तासात तिघांच्या मृत्यूची माहिती पुढे आली होती. यासोबतच यवतमाळच्या चापमनवाडी आणि भोसा मार्गावर दोघांचे, पुसदमध्ये 2 तर बाभुळगाव येथे एकाचा आकस्मिक मृत्यू झाला आहे. यातील चौघांची ओळख पटली असून चौघे अज्ञात आहेत. बाभुळगावच्या गवंडी ते किन्नी रस्त्यावर पुलाखाली मारोतराव कावे यांचा मृतदेह आढळून आला. तर पुसदच्या हनुमान वार्डात अन्नपूर्णा मुळे या वृद्ध महिलेने भर उन्हात कूलरमध्ये पाणी भरले, त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. रुग्णालयात हलविल्यानंतर उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पुसदच्याच नगर परिषदेच्या इंदिरानगर भागातील डम्पिंग यार्ड समोर सुभाष राठोड यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. जिल्ह्यात प्रचंड उष्णलहरी वाहत असून भर उन्हात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. हवामान विभागाने जिल्ह्याला आज रेड अलर्ट जाहीर केला आहे. त्यामुळे रविवारी सर्वाधिक तापमान व तीव्र उष्णतेची लहर राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मागील 3 दिवसापूर्वी हवामान विभागाने ऑरेंज कलर दिला होता. त्यामुळे या संपूर्ण आठवडा यवतमाळकरांना सोसावा लागणार आहे. पुढील काही दिवस असे तापमान राहणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. नागरिकांनी उन्हात बाहेर पडू नये, शारीरिक श्रमाची कामे करू नये. मे महिन्यातील हा आठवडा सर्वाधिक उष्णतेचा ठरला आहे. तापमान सातत्याने कमाल 45 अंशापुढे गेले आहेत. संपूर्ण विदर्भात उष्णतेची लाट कायम असून शहराप्रमाणे ग्रामीण भागाला देखील या उष्णतेच्या लाटेचा परिणाम जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भागात देखील रस्ते निर्मनुष्य झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गोंदिया जिल्ह्याचं तापमान 45 अंशापर्यंत पोहोचला असून याचा फटका आता शहरासह ग्रामीण भागाला देखील बसताना दिसत आहे. तर वाढत्या तापमानामुळे ग्रामीण भाग शेतीची दुपार कामे खोळंबलेली आहेत. दरम्यान वाढत्या तापमानाचा मोठा त्रास लोकांना सहन करावा लागत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.